आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येते। ब्रेकिंग न्यूज। अखेर काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केलाय। रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या निवडणुकीसाठी ॲडव्होकेट आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती। इथे आता पोटनिवडणूक होते। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेसच्या वतीनं आकाश मोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं निश्चित झालंय। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत। देविदास, काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली, काय रणनीती आहे काँग्रेसची आणि आता किती उमेदवार झाले निवडणुकीच्या मैदानात? मिलिंद, आजच्या स्थितीला जर आपण बघितलं तर जवळपास 19 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे। उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुसरीकडे काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे। खरं तर 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आकाश मोरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, मात्र त्यावेळी आकाश मोरे यांचा पराभव झाला होता। आता बारामतीची पोटनिवडणूक लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले। अगदी काँग्रेसच्या हायकमांड पर्यंत बोलणी झाली, मात्र त्यामध्ये स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसला ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आलेलं आहे। आणि त्याला कारण एकच आहे की ही जी निवडणूक आहे ती जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी मैदानात असेल, म्हणजे सुनेत्रा पवार या दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी असतील आणि भावनिकतेची लाट जरी असेल, तरी देखील अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजप सोबत महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आहे आणि मग राष्ट्रवादीला मदत, अजित पवारांच्या गटाला मदत म्हणजेच ती भाजपला मदत, आणि हा विचार काँग्रेस कधीही मान्य करणार नाही। आणि यामुळेच या ठिकाणी जर शरद पवारांची राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नसेल, कारण महाविकास आघाडीमध्ये बारामतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडे जाते बरोबर, आणि तिथे तर शरद पवार यांनी घरातून सुनेला विरोध करायचा कसं काय करायचा म्हणून तो नकार दिला। कारण एकीकडे अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राजकारणामध्ये दोघे वेगवेगळ्या दिशेने असले तरी देखील आता अजित पवार आज नाही आहेत। आणि स्वाभाविक आहे देविदास की अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातली जुनी परंपरा आहे। अगदी आर पाटील ज्या वेळेला त्यांचं निधन झालं होतं त्याही नंतर ती निवडणूक बिनविरोध झाली होती। अर्थात सोलापूर आणि अन्य काही निवडणुकांचा अपवादही आहे त्याला, पण अजितदादा यांच्याबद्दल महाराष्ट्राला मोठी सहानुभूती आहे आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सगळ्यांचाच प्रयत्न होता। स्वतः सुनेत्रा पवार यांनी अनेक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, अगदी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनाही फोन केला होता, पण अखेर काँग्रेसनं आकाश मोरे यांच्या माध्यमातून आपला उमेदवार बारामतीच्या पोटनिवडणुकीत उतरवला आहे। आता अर्ज मागं घ्यायच्या वेळेला नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद देविदास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।